एक पेशंट आला आहे. खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे तो. नर्सने डॉक्टर नेहाला सांगितले. तसे डॉक्टर नेहा आपल्या कॅबिनमधून बाहेर पडली आणि त्या पेशंटकडे आली. त्याला बघून तिला एकदम धक्काच बसला. खोल गेलेले डोळे, क्षीण झालेला चेहरा आणि एकदम अशक्त असा तो. त्याच्याकडे तिला पाहावेना, पण ती डॉक्टर होती. ती मनावर संयम ठेवून त्याला चेक केले. तो हलकासा हसला तिच्याकडे बघून. हसायलाही ताकद नव्हती त्याच्याकडे. नेहाने त्याचा एक्सरे काढायला नर्सला सांगितले. त्याला खोकलाही जास्त होता. त्यात कोरोना असण्याची दाट शक्यता होती. एकेकाळी त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला मागे पुढे न बघणारी नेहा, आज तिच्या मोहितची ही अवस्था पाहून तिला खूप धक्का बसला होता. कुठे तो पाणीदार टपोऱ्या डोळ्यांचा मोह आणि आज हा असा. नेहा तिथे थांबू शकली नाही. आपल्या कॅबिनकडे आली. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. 2 वर्षात मोहितची ही अवस्था झाली असेल. त्याचं तर लग्न झालं होतं. मग नेहा, मी बोललो ग घरी. खूप मनवण्याचा प्रयत्न केला आईला, पण आई समजूनच घेत नाही. नुसती MBBS असती तरी गोष्ट वेगळी असती. म्हणजे तुला काय म्हणायचंय मोहित? मुलींनी पुढे जायची, यशस्वी व्हायची स्वप्न बघायची नाही का? आज एक शिकलेली सुशिक्षित मुलगी आपले करिअर आणि घर दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकते. नेहा, मला मान्य आहे, पण माझे आई वडील जुन्या विचारांचे आहेत. त्यांना आपली एक सून डॉक्टर म्हणून नाही चालणार, कारण त्यांना वाटते की तू घराकडे दुर्लक्ष करशील. मोहित, माझा निर्णय ठाम आहे. मी परीक्षा देणार. आता तू ठरव तुला काय करायचं. नाहीतर तुझा मार्ग वेगळा आणि माझाही मार्ग वेगळा. नेहा, आय एम सॉरी बट आय कांट. मला आईवडिलांच्या पुढे जाता येणार नाही. ओके मोहित, पण तू प्रेम करतानाही आई वडिलांचा विचार केला असता तर ही वेळ आपल्यावर आली नसते. यावर मोहितकडे बोलायला काही शब्दच नव्हते. दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या होत्या. मोहितचा नकार नेहाने खूप धीराने पचवला होता. तिने डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचा व्रत अंगीकारला होता. तिने सगळं काही बाजूला सारून जोमाने पुढे अभ्यास करून डॉक्टर ही पदवी मिळवली. गेली 2 वर्ष तिला मोहितबद्दल काहीच माहीत नव्हतं. फक्त एका कॉमन फ्रेंडकडनं त्याचं लग्न झालं असं समजलं होतं. आणि आज असा तिच्या समोर अनाहूतपणे तो आला होता. ड्रिंक्स आणि स्मोकिंगमुळे त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. रिपोर्ट वाचून नेहाचे डोळे भरून आले. त्यात कोरोनाही झाला होता. मोहित यातून बरा होईल की नाही सांगता येत नव्हते. नर्सला त्याला द्यायची मेडिसिन सांगून नेहा घरी आली. नेहा, त्या 7व्या मजल्यावरचे काका आणि काकूंना कोरोना झाला आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आई, या आजाराचे काही सांगता येत नाही. बाबा आणि तू काळजी घे. अजिबात बाहेर पडू नका. नेहा, तुझ्या बाबांना सांग. उगाच आपलं रोज सायंकाळी गार्डनमध्ये जाऊन बसतात. बाबा, कशाला जाता तुम्ही गार्डन बाहेर? तुम्हाला डायबिटीजसुद्धा आहे. तू डॉक्टर आहेस बाळा. मला काही होत नाही. हे असं आहे बघ. नेहा यांना सगळी मस्करी वाटते असं नेहाची आई बोलली. नेहा मग रूममध्ये आली. मोहितची आठवण मनातून जात नव्हती. काय झालं असेल त्याच्या आयुष्यात की तो इतका ड्रिंक्स आणि स्मोकिंग करत होता. पूर्वी त्याने कधी ड्रिंक्स आणि स्मोकिंग केली नव्हती. आमचा ब्रेकअप झाला म्हणून मोहित असा नाही ना. तो इतका लेचापेचा नव्हता. त्याला त्याच्या आईबाबांची जास्त काळजी होती. मग काय घडले असेल? नेहा विचारातच झोपी गेली. सकाळी हॉस्पिटलमध्ये येऊन राऊंडला गेली. मोहितला चेक केले. रिपोर्टबद्दल फक्त कोरोना झाला आहे असं सांगितले. मेडिसिनने बरा होशील असं त्याला दिलासा दिला. आज नेहाचा किती रुबाब आहे, थाट आहे. नेहा आज माझी बायको असती तर, मी तेव्हा आईच्या विरोधात गेलो असतो तर. मोहित डोळे मिटून हा विचार करत होता. नेहा पेशंट चेक करत होती. मॅडम, तुम्हाला कॉल आला आहे तुमच्या घरून. लँडलाईनवर नर्स बोलली. नेहाने आपला मोबाईल चेक केला. तो सायलेंट असतो, पण त्यावर मिस कॉलही नव्हता. ती कॅबिनमध्ये आली. आईचा फोन होता. तिच्या बाबांना अचानक ताप भरला होता. तिने आईला बाबांना घेऊन हॉस्पिटलला यायला सांगितले. बाबांना तिने चेक केले. ताप साधा वाटत नव्हता. कोरोना टेस्ट केली तर बाबा पॉझिटिव्ह निघाले. बाबांना तिथेच तिने ॲडमिट केले. आईला घरी यायला सांगितले. नर्स, कोणाचा फोन होता? मोहितने विचारले. त्यांचा आईचा होता. ओके. नर्स, मला एक पेपर आणि पेन मिळेल का? हो.
मोहितला आतून फील होत होतं की तो जास्त दिवस जगणार नाही. आपल्याबद्दल नेहाला जाणून घ्यायचे आहे, पण इथे ती माझ्याशी बोलू शकणार नाही, म्हणून मी तिला पत्र लिहिणार आहे, असं मोहितनं ठरवलं. नर्सने त्याला पेपर आणि पेन आणून दिला. इकडे बाबांची तब्येत खूप बिघडत चालली होती. नेहाला समजत नव्हते की काय करावे. तिच्या सरांनी बाबांना चेक केले, मेडिसिन बदलून दिले, पण काही फरक पडत नव्हता. नेहाचे बाबा तिला कायमचे पोरके करून गेले. नेहावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मोहित तिला कॅबिनमध्ये येऊन भेटायला आला. सॉरी नेहा, मी तुला इथे येऊन भेटायला आलो. स्वतःला सावर आणि आईला पण सांभाळ. हो मोहित, मी एक डॉक्टर आहे. मला माझ्या भावनांपेक्षा माझं कर्तव्य प्रथम आहे. तू ठीक आहेस ना? हो, आय एम फाईन. तू काळजी घे मोहित. पुढे तिला त्याच्याशी खूप बोलायची होती. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील, त्याशिवाय मी मरणार नाही. नेहा बाबांच्या जाण्याने खूप दुःखी होती. मोहितने लग्नाला नाही बोलले. त्यानंतर तिने आई बाबांसाठी आणि लोकांच्या सेवेत आयुष्य घालवायचे ठरवले होते. नेहा, 4 दिवस हॉस्पिटलला जाऊ नकोस, अशी नेहाची आई म्हणाली. आई, खूप सारे पेशंट आहेत. कोरोनाही खूप वाढला आहे. मी घरी बसू शकत नाही. हो, मला समजते. फक्त 4 दिवस आपल्या आईसाठी. बरं आई, थांबते मी. नेहाला आईची मनस्थिती समजत होती. 2 दिवस झाले होते. नेहा घरी होती, पण हॉस्पिटलमध्ये अपडेटही घेत होती. मोहितची तब्येत तशीच होती. रात्री तिला हॉस्पिटलमधून फोन आला. मोहितची तब्येत जास्त बिघडली होती. ती तडक तिकडे आली. मोहितकडे बघण्याची तिची मनस्थिती नव्हती, पण डॉक्टर म्हणून तिला तिचं कर्तव्य भाग पाडणं गरजेचं होतं. मोहितचे हार्टबीट्स खूप वाढले होते. त्याने नेहाचा हात हातात घेऊन, सॉरी फॉर वन्स अगेन डॉक्टर. हसत हसत मोहितने आपला दम सोडला. नेहाचे डोळे भरून आले होते आणि ती तडक तिथून निघाली. ती मोहितला असं बघू शकत नव्हती. आज खऱ्या अर्थाने तिचा मोहित तिला एकटं करून गेला होता. बाबा गेले. आता मोहिती यालाच पोरकं होणं म्हणतात का? मॅडम, 1 मिनिट. नर्सने तिला आवाज दिला. ती थांबली. मॅडम, ही चिठ्ठी मोहितने तुम्हाला द्यायला सांगितली होती. नेहाने चिठ्ठी घेतली आणि घरी आली. अधाशासारखी ती वाचू लागली. नेहा, तू जेव्हा ही चिठ्ठी वाचत असणार तेव्हा कदाचित मी या जगात नसते. मी तुझा गुन्हेगार आहे. तुझं प्रेम मी लाथाडले, त्यामुळेच मला ही माझी शिक्षा मिळाली. तुला नकार दिला आणि आईने जबरदस्ती मामाच्या मुलीशी नयनसोबत माझं लग्न लावून दिले. मामाची मुलगी 1 नंबरची हट्टी आणि लाडावलेली. मला अजिबात पसंत नव्हती, पण आईने जीव द्यायची धमकी दिली होती, म्हणून मी लग्न केले. बायको म्हणून नयनने मला कसले सुख दिले नाही, कारण तिने तुझा फोटो माझ्या कपाटात बघितला होता. ती सतत मला टॉर्चर करत होती. मी तिच्या जवळ गेलो तर अंगालाही हात लावशील तर पोलीस कंप्लेंट करेल अशी धमकी द्यायची. यातूनच मग मी ड्रिंक्स आणि स्मोकिंग करू लागलो. माझ्या आयुष्याची बर्बादी झाली. तुझी खूप आठवण यायची, पण भेटायचे धाडस नाही झाले. तू तुझ्या आयुष्यात पुढे निघून गेलीस, मग मी का तुला त्रास द्यायचा असा विचार करून मी गप्प राहायचो. तुला कधीच विसरलो नाही मी. नेहा, नेहा, तू माझ्या कायम हृदयात होती. तुझ्या आठवणीवर जगत होतो. आयुष्यात एकदा तरी तुझी भेट व्हावी असं मनाला वाटत होतं, आणि आपली भेट झाली. तू इतकी मोठी डॉक्टर झाल्याचा खूप अभिमान मला वाटत होता. नेहा, आय एम सॉरी. पुन्हा मी एकदा तुला सोडून कायमचा जात आहेस. माझी अवस्था बघता मी जास्त दिवस टिकेन असं मला वाटत नाही. नेहा, माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तू जवळ असावीस, बस. मी मग आनंदाने माझे प्राण सोडेन. नेहा खूप रडत होती. नेहा खूप रडत होती. मोहित, आय लव्ह यू टू. तू परत ये रे. आय नीड यू. मी खूप एकटी पडली आहेस आता. मोहित, प्लीज कम बॅक. हुंदके देऊन ती रडत होती. तशीच कधीतरी तिला झोप लागून गेली. सकाळी ती लवकर उठली. मोहितचं पत्र बाजूला होते, ते तिने कपाटात ठेवले. तिला हॉस्पिटलमधून फोन आला. आई, मला हॉस्पिटलला जावे लागेल असं ती म्हणाली. भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे हे तिला माहीत होते. बाबा, मोहित यांच्या आठवणींच्या
पसाऱ्यात तिला अडकून चालणार नव्हते.